आपल्या देशाबद्दल आपले प्रेम कसे निर्माण व्हावे यासाठी मी तुम्हाला एक भगतसिंगचा दृष्टांत सांगतो। वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंगांना फाशी शिक्षा झाली व वयाच्या 23व्या वर्षी त्यांना फासावर देणार होते। सकाळची वेळ होती। जेलर त्यांना न्यायला आला व जेलरने भगतसिंगला पाहिले व ते भगतसिंगला पाहून आश्चर्यचकित झाले, कारण भगतसिंग व्यायाम करत होते, सूर्यनमस्कार काढत होते, जोर बैठका काढत होते। हे सगळं पाहून जेलरने डोक्याला हात लावला व म्हणाला, अरे रे, व्यायाम काय करतोय, सूर्यनमस्कार काय करतोय, जोर बैठका काय करतोयस, हे सगळं तू शरीर चांगलं राहण्यासाठी करतोयस ना, शरीर निरोगी राहण्यासाठी करतोयस ना, आणि आता तुला एका घंट्यात फासावर देणार आहेत, तर हे सगळं करून तुझा काय फायदा, असं जेलर भगतसिंगला म्हणाला। आता भगतसिंगचे उत्तर ऐका। भगतसिंग म्हणाले, बरोबर आहे जेलर साहेब तुमचं, माझं एक छोटंसं घर होतं, त्या घरात एक छोटंसं मंदिर होतं व त्या मंदिरात एक देव होता। माझ्या आमच्या घरासमोरच्या बागेतून रोज एक टोपलीभर फुलं आणायची व सगळे फुलं त्या देवाला न वाहता एकच स्वच्छ व चांगलं फूल त्या देवाला व्हायची आणि एकच स्वच्छ व चांगलं फूल त्या देवाला व्हायची। फरक इतकाच आहे की माझ्या आईचा देव ते मंदिरातला देव आहे आणि माझा देव ही भारत माता आहे आणि मी माझ्या देवासाठी आता जाणार आहे, तर मी असे नाराज म्हणून कसा जाऊ, म्हणून मी माझ्या देवासाठी जाणार, तर व्यायाम करूनच जाणार आणि चांगलं तोंड घेऊनच जाणार।